वेलकम स्टुडंट्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ट्रान्सजेनिक ॲनिमल्स हा भाग पाहायचा आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्सजेनिक प्लांट्स अँड देअर ॲडव्हान्टेजेस हा भाग कंप्लीट केला. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला RDNA टेक्नॉलॉजीचा वापर करून ट्रान्सजेनिक ॲनिमल्स कसे तयार केले जातात आणि त्यांचा ॲक्च्युली उपयोग कशा पद्धतीने केला जातो हा भाग पाहायचा आहे. फर्स्ट डेफिनेशन. The animals in which there has been a modification of the genome without mutation are called transgenic animals. असे ॲनिमल्स ज्यांच्यामध्ये त्यांचं जीनोम किंवा जो DNA आहे यामध्ये मॉडिफिकेशन घडवून आणलेलं आहे, विदाऊट म्युटेशन जे मॉडिफिकेशन झालेलं आहे, अशा ॲनिमल्सला आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल्स असं म्हटलं जातं. Many transgenic animals such as mice, rats, rabbits, pigs, sheep, cow have been produced through RDNA technology. तर या RDNA टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला व्हरायटी ऑफ ट्रान्सजेनिक ॲनिमल्स हे तयार करता येत आहेत. फॉरेन DNA इज इन्सर्टेड इन टू द ॲनिमल यूजिंग RDNA टेक्नॉलॉजी अँड देन must be transmitted through the germ line so that every cell including the germ cell of the animal contains the same modified genetic material. आता आपल्याला माहिती आहे की RDNA टेक्नॉलॉजीमध्ये पहिल्यांदा ज्याच्यामध्ये डिझायर्ड कॅरेक्टर हे प्रेझेंट आहे असा फॉरेन DNA पार्टिकल किंवा फ्रॅगमेंट हा सिलेक्ट केला जातो आणि तो एखाद्या पर्टिक्युलर व्हेक्टरद्वारे तो RDNA हा दॅट इज ट्रान्समिटेड टू द होस्ट ॲनिमलमध्ये ट्रान्सफर केला जातो. ॲनिमलच्या जर्म लाईनमध्ये तो ट्रान्सफर केला जातो, जेणेकरून ज्या जर्म सेल्स आहेत, गॅमेट्स आहेत आणि त्यांच्यापासून तयार होणारे जे ॲनिमल्स आहेत, तर अशा ॲनिमल्समध्ये हे मॉडिफाईड जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असते. दीज ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आर यूजफुल इन व्हरायटी ऑफ फील्ड्स. असे ट्रान्सजेनिक ॲनिमल्स हे वेगवेगळ्या फील्डमध्ये उपयुक्त ठरत आहेत. इन मेडिकल रिसर्च, ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आर यूज टू आयडेंटिफाय द फंक्शन्स ऑफ स्पेसिफिक फॅक्टर्स इन कॉम्प्लेक्स होमिओस्टॅटिक सिस्टीम थ्रू ओव्हर ऑर अंडर एक्सप्रेशन ऑफ अ मॉडिफाईड जीन. या ट्रान्सजेनिक ॲनिमल्सचा उपयोग करून जे काही बॉडीचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत या मॉडिफाईड जीनमुळं त्यांच्यामध्ये काही बदल होतात का हे सर्च केलं जात आहे. इन मॅमेलियन डेव्हलपमेंट जेनेटिक्स, जे मॅमल्स आहेत त्यांच्या ज्या काही डेव्हलपमेंटल फेजेस आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा रिसर्च करण्यासाठी ट्रान्सजेनिक ॲनिमल्स हे वापरले जात आहेत. इन मॉलिक्युलर बायोलॉजी, द ॲनालिसिस ऑफ द रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन मेक्स यूज of the evaluation of specific genetic change at the level of whole animal. DNAचं स्ट्रक्चर ॲनालाइज करत असताना पर्टिक्युलर जर एखादा जीन, एखादं कॅरेक्टर रेग्युलेट करणारा जर एखादा जीन आहे तर हा जीन चेंज केला किंवा त्याच्याऐवजी स्पेसिफिक जेनेटिक मटेरियल जर चेंज केलं तर ॲनिमल जो आहे तर त्यांच्यामध्ये आपल्याला कोणकोणते बदल पाहायला मिळू शकतात हेही चेक करता येते. In the pharmaceutical industries, targeted production of pharmaceutical proteins, drugs production and product efficiency testing that is done. ज्या काही वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहे, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहेत, तर अशामध्ये वेगवेगळे औषधांचं प्रोडक्शन करणं, त्यांची इफिकसी टेस्ट करणं, त्यांची रिलायबिलिटी टेस्ट करणं किंवा वेगवेगळे फार्मास्युटिकल प्रोटीन्स तयार करणं हे या ट्रान्सजेनिक ॲनिमल्सद्वारे शक्य आहे. इन बायोटेक्नॉलॉजी, ॲज प्रोड्युसर्स ऑफ स्पेसिफिक प्रोटीन, या RDNA टेक्नॉलॉजीचा वापर करून काही स्पेसिफिक प्रोटीन्स हे तयार करता येतात. देन जेनेटिकली इंजिनियर्ड हॉर्मोन्स टू इन्क्रीज द मिल्क यील्ड, मीट प्रोडक्शन, जेनेटिकली इंजिनिअरिंग ऑफ लाईव्हस्टॉक अँड इन ॲक्वाकल्चर इफेक्टिंग मॉडिफिकेशन ऑफ ॲनिमल फिजिओलॉजी, ॲनाटॉमी and cloning procedures to produce specific blood lines.
आता या जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून वेगवेगळे हॉर्मोन्स हे तयार केले जात आहेत, ज्यामुळं मिल्क प्रोडक्शन वाढवणं, मीटची क्वांटिटी आणि क्वालिटी वाढवणं, याशिवाय जो लाईव्ह स्टॉक आहे त्यांच्यामध्ये अपेक्षित काही बदल करणं, अशा वेगवेगळ्या गोष्टी ह्या जेनेटिकली इंजिनियर्ड किंवा बायोटेक्नॉलॉजीद्वारे शक्य होत आहेत. देन डेव्हलपिंग ॲनिमल्स स्पेशली क्रिएटेड फॉर द यूज ऑफ झिनोग्राफ्टिंग. झिनोग्राफ्टिंग जे आहे, ग्राफ्टिंगसाठी जे काही वेगवेगळ्या सेल्स वापरून ग्राफ्टिंग जी केली जाते त्याच्यासाठी सुद्धा या वेगवेगळ्या ट्रान्सजेनिक ॲनिमल्सचा वापर केला जात आहे. त्यानंतर पहिलं पाहूत ट्रान्सजेनिक माईस अँड कॅन्सर रिसर्च. ट्रान्सजेनिक माईस दॅट हॅव बीन मॉडिफाईड using a particular oncogene and thus developed a certain type of cancer. आता ऑन्कोजन इज द कॅन्सर कॉझिंग जीन, ज्याच्यामुळं कॅन्सर हा होऊ शकतो असा जीन पर्टिक्युलर एखाद्या माईसमध्ये इंट्रोड्यूस करणे आणि त्यामुळं त्या प्रकारचा किंवा कोणत्या प्रकारचा कॅन्सर होतो हे ऑब्झर्व करणे शक्य आहे. It helped to understand relationship between oncogen and cancer development. आणि या ट्रान्सफॉर्मेशनमुळं त्या ऑन्कोजनचा आणि कॅन्सर डेव्हलपमेंटचा काय संबंध आहे, कोणत्या लेवलमध्ये किती डिग्री तो कॅन्सर आपल्याला पाहायला मिळेल किंवा कॅन्सर होतो किंवा नाही, किंवा काही कॅन्सर जर झाला तर त्यामध्ये काही वेगळे लक्षणं पाहायला आपल्याला मिळतात का, असं वेगवेगळ्या पद्धतीचे रिलेशन्स किंवा वेगवेगळ्या अँगलनी हे स्टडी केलं जातं. सच ॲनिमल्स कॅन अल्सो बी यूज्ड फॉर रिसर्च इंटू कॅन्सर ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ मॅलिग्नन्सीज. याच ऑन्कोजीन्सचा वापर करून वेगवेगळ्या कॅन्सर ट्रीटमेंट ह्या तयार करता येतात का, काही पर्टिक्युलर घटक कमी जास्त केले तर हा कॅन्सर ट्रीट करता येऊ शकतो का, किंवा त्याला मॅलिग्नन्सीमध्ये काही प्रिव्हेन्शन करता येतं का, या पद्धतीचा स्टडी हा ट्रान्सजेनिक ॲनिमल माईसद्वारे केला जात आहे. इन द लॅबोरेटरी ऑफ फिलिप लीडर इन हॉवर्ड, द ट्रान्सजेनिक माऊस मॉडेल फॉर इन्व्हेस्टिगेशन ऑफ ब्रेस्ट कॅन्सर वॉज डेव्हलप्ड. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक ट्रान्सजेनिक माऊस जो आहे याचं मॉडेल तयार केलेलं आहे फॉर द स्टडी ऑफ ब्रेस्ट कॅन्सर. अँड द ऑन्कोजन दॅट इज MYC and RAS, they were analyzed to find out if they lead to breast cancer in mice transformed with genes. आणि त्यामध्ये असं स्टडी केलं जात आहे की ऑन्कोजीन दॅट इज माईस अँड रॅस MYC and RAS they are inserted into the mice and where they developed or they lead to breast cancer or not. हे जर जीन MYC and RAS हे जर जीन त्या माईसमध्ये इंट्रोड्यूस केले तर त्यामुळं ब्रेस्ट कॅन्सर हा होतो किंवा नाही, किंवा त्याची काय लक्षणं असतील, हा स्टडी केला जात आहे. दॅट इज ट्रान्सजेनिक माईस अँड कॅन्सर रिसर्च. द मॉडेल फॉर ब्रेस्ट कॅन्सर डेव्हलपमेंट आहे काय हे चेक करण्यासाठी जे ऑन्कोजीन्स वापरलेले आहेत ते आहेत MYC अँड RAS. देन ट्रान्सजेनिक फार्म ॲनिमल्स. To give greater benefits to mankind, researchers are working to produce transgenic farm animals. ह्युमन बिईंगसाठी मॅक्झिमम प्रोडक्शन व्हावं म्हणून फार्म ॲनिमल्ससुद्धा हे RDNA टेक्नॉलॉजीचा वापर करून यात बदल करता येतात का हे पाहिल्या जात आहे. मेनी ऑफ ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आर इम्प्रूव्ड फॉर देअर मीट प्रोडक्शन ॲबिलिटी. सम आर गुड इन मिल्क यील्ड, then quality and disease-free status. At the beginning of the century, a dairy cow provided 2,000 to 3,000 liters of milk per year, but today Holstein cow provides near about 6,000 liters on average and up to 8,000 to 10,000 for the best one. या पूर्वीच्या किंवा आत्तापर्यंतच्या ज्या वापरल्या जाणाऱ्या ज्या काही काऊ आहेत त्यांच्यापासून पर इयर 2,000 ते 3,000 लिटर एवढंच मिल्क हे मिळत होतं, परंतु सध्या वापरली जाणाऱ्या होलस्टेन या ज्या व्हरायटी आहेत यामध्ये आपल्याला 6,000 लिटरपर्यंत पर इयर मिल्क प्रोडक्शन पाहायला मिळते.
किंवा काही व्हरायटींमध्ये 8,000 ते 10,000 लिटरपर्यंत मिल्क प्रोडक्शन हे केल्या जाऊ शकते. दॅट इज द बेनिफिट ऑफ ट्रान्सजेनिक फार्म ॲनिमल्स. अ सेंचुरी ॲगो अ hen laid about 70 eggs per year, whereas today the best race lay near about 250 eggs per year. म्हणजे अगोदर वापरल्या जाणाऱ्या ज्या काही व्हरायटी होत्या हेनच्या त्या फक्त पर इयर 70 एग्ज आपल्याला देत होत्या, परंतु नवीन व्हरायटी ह्या आता जवळपास 250 एग्ज पर इयर एवढं त्यांचं प्रोडक्शन वाढलेलं आहे. दिस कुड बी पॉसिबल बिकॉज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. The main objective of improved animal breeding programs with the biotechnologies are. आता अनेक ऑब्जेक्टिव्ह ठेवून ह्या बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून ॲनिमल ब्रीडिंग हे केल्या जात आहेत. नंबर 1, इफिशियन्सी ऑफ मीट प्रोडक्शन. मीट प्रोडक्शन वाढवावं. देन इम्प्रूव्ड क्वालिटी ऑफ मिल्क, प्रोटीन कंटेंट वाढावं. मिल्क क्वालिटी अँड क्वांटिटी. टू इन्क्रीज एग प्रोडक्शन. To increase wood quality and quantity, disease resistant animal varieties, and production of low cost pharmaceuticals and biologics. म्हणजे जे काही फार्म ॲनिमल्स आहेत तर प्रत्येक फार्म ॲनिमलपासून आपल्याला वेगवेगळं प्रोडक्ट मिळतं आहे. जसं चिकन आहेत, हेन आहेत तर यांच्यापासून एग्ज मिळतील, मीट मिळेल. काऊ आहे तर त्याच्यापासून मिल्क मिळेल. याशिवाय शिप असतील तर त्यांच्यापासून वूल मिळेल. म्हणजे जे काही ॲनिमल्स आहेत त्यांच्याद्वारे मिळणारं प्रोडक्ट हे कशा पद्धतीने वाढवता येईल, त्याची क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करता येईल, हे RDNA टेक्नॉलॉजीद्वारे ट्राय केल्या जात आहे. देन ट्रान्सजेनिक कॅटल फॉर फूड प्रोडक्शन. ट्रान्सजेनिक टेक्नॉलॉजीज इन कॅटल आर डायरेक्टेड टुवर्ड्स अ फूड प्रोडक्शन ॲप्लिकेशन. ज्या काही ह्या RDNA टेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे तर यामुळं फूड प्रोडक्शन हे वाढवावं. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द पर्पज. रिसर्चर्स इंट्रोड्यूस्ड ॲडिशनल कॉपीज ऑफ बोवाईन बीटा और कप्पा कॅसीन इन टू डेअरी कॅटल. जे डेअरी कॅटल आहेत, काऊ, बफेलो, तर ह्यांच्यामध्ये बोवाईन बीटा किंवा कप्पा कॅसीन जे प्रोटीन आहेत हे तयार करणाऱ्या जीन्सच्या ॲडिशनल कॉपीज हे इंट्रोड्यूस केल्या जात आहेत. अँड इव्हॅल्युएटेड द इफेक्ट ऑन मिल्क प्रोडक्शन अँड कंपोजिशन. आणि हे बोवाईन बीटा आणि कप्पा कॅसीन यांचे जर जीन्स इंट्रोड्यूस केले तर त्यांचा इफेक्ट हा मिल्क प्रोडक्शनवर, त्यांच्या क्वांटिटीवर आणि त्याच्या कंपोजिशनवर म्हणजे क्वालिटीवर होतो का हेही तपासल्या जात आहे. ट्रान्सजेनिक ऑफस्प्रिंग हॅड an 8 to 20% increase in beta casein and a twofold increase in कप्पा कॅसीन. तर 8 ते 20% इन्क्रीज हा बीटा कॅसीन जो आहे तर यामध्ये इम्प्रूव्हमेंट पाहिलेली आहे. आणि जे कप्पा कॅसीन आहे त्यामध्ये अगोदर जे काही प्रमाण असायचं त्याच्यापेक्षा आता डबल पर्सेंटेज मिल्कमध्ये त्याचं पाहायला मिळतं आहे. म्हणजेच या जीन्सचा वापर करून मिल्कचं क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीही इम्प्रूव्ह होत आहे. So remaining we will see in the next lecture. Till then, solve these questions, write down the notes, and if any doubt then ask, and thank you.